ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आज अनुभव 2 आहेत, खूप सुंदर। आणि हे 2 अनुभव एकत्र सांगण्यापाठीमागचं कारण पण तसंच आहे। आईंनी तसेच दोन्ही अनुभव एकदम जुळवून आणलेले आहेत, म्हणजे कुठंतरी एकमेकांशी ते अनुभव कनेक्ट करतात, म्हणजे एकमेकांशी कुठंतरी ते मिळते जुळते आहेत। त्यामुळं हे अनुभव दोन्ही एकत्र शेअर करणार आहे। तर शुक्रवारपासून मी फोन घेईन जर कुणाला अनुभव शेअर करायचे असतील का, तर बरेच सारखे फोन येत आहेत। तर शुक्रवारपासून मी आता फोन घेईन। हा अनुभव बुधवार किंवा गुरुवारी शेअर होईल। तर खूप सुंदर अनुभव आहेत। पहिला जो आहे अनुभव तो बीड माजलगाववरून आहे। शीतल संदीप रुद्रवार म्हणून आहेत ताई, त्यांचा आहे। आणि दुसरा आहे अंजली पवार म्हणून आहेत, जेजुरीच्या आहेत, त्यांचा हा तिचा म्हणजे ती मुलगीच आहे, तिचा हा अनुभव आहे। तर हे 2 अनुभव खूप एकमेकांशी कनेक्ट करणारे आहेत। ज्या वेळेला खरंच आहे ही गोष्ट, ज्यावेळेला आपण काहीतरी आपल्या परिवारासाठी करत असतोय, आपल्या परिवारासाठी उपासना, म्हणजे आपण सगळेजण आईंच्या मार्गात असू देत, इतर कुठल्या गुरूंच्या मार्गात असू देत, ज्यावेळेला आपण उपासना किंवा सेवा करत असतोय, ती फक्त केवळ आपल्या एकट्यासाठी आपण करत नसतोय। तर आपण सेवा किंवा उपासना करताना आपल्या घरच्या भल्यासाठी, आपल्या परिवाराच्या स्वास्थ्यासाठी, भल्यासाठी, आणि मग नंतर आपला नंबर म्हणजे आपल्या दृष्टीनं आपला नंबर नंतर येतोय का, तर आपल्याला माहिती असते आपण सेवा करतोय तर आपली काळजी आपले सद्गुरू घेणारच आहेत। त्यामुळं आपल्याला कुठंतरी मागं ठेवतोय, पण आधी परिवाराचं चांगलं होऊ दे असं आपल्या तोंडात येते। का येतंय का, तर आपली काळजी आपण सेवा करतोय म्हटल्यावर गुरु घेणार हे आपल्याला माहिती असते। पण परिवार जर त्या आईंच्या मार्गात नसेल किंवा आपल्या गुरूंच्या मार्गात परिवार नसेल, तर आपल्याला जास्त काळजी परिवाराची असते। आपल्याला असं वाटतंय की आपला परिवार सगळ्या जर आईंच्या मार्गात असेल किंवा सगळ्याच आपल्या गुरूंच्या मार्गात असेल, आपल्याला काळजी करण्याचं कारण उरत नाही का, तर सगळेच त्या मार्गात आहेत। पण जर कुणी नसेल आपल्या आईंच्या मार्गात वगैरे किंवा गुरूंच्या मार्गात नसतील, तर मात्र आपल्याला आपल्या आधी त्यांची काळजी वाटत असते आणि त्यामुळे आपण त्यांच्यासाठी आधी मागतोय। पण ज्याला आपण करतोय काहीतरी, त्यावेळेला इतर परिवारातली लोक कधी आणायची त्या मार्गात हे गुरूंनी ठरवून ठेवलेलं असते। पण त्यांच्या एकाच्या आपण म्हणतो ना सेवेचं फळ पूर्ण परिवाराचं सुरक्षा कवच बनलेलं असतं। आणि मोस्टली लेडीज ज्या वेळेला करत असतात आपल्या परिवाराच्या ह्याच्यासाठी, त्यावेळेला त्यांच्या नामस्मरणाचं किंवा त्यांच्या सेवेचं कवच त्या पूर्ण घराभोवती फिरत असते। आणि त्यामुळं जरी पण संकट आली तरी ती जे सुरक्षा कवच असतात त्या सुरक्षा कवचामुळं त्या संकटातून ते परिवार पूर्ण तरून जाते, किंवा ती संकट म्हणजे येतच नाहीत, खूप लांब राहतात। आलीच नाही तर आपल्याला ते माहीत पडत नाही, पण जर आलीच संकट तर मात्र आपल्या लक्षात येते की संकट आलं, पण त्याचं निवारण आपल्या गुरूंनी केलं। आणि खूप आईंचे उपकार आहेत, खूप उपकार, की इतके चांगले अनुभव माझ्या कानापर्यंत येतात आणि ते तुमच्यापर्यंत पोचवायचं भाग्य मला लाभलं आहे। आणि बऱ्याच जणांना वाटतंय ताई तुम्ही छान बोलताय, हे असं म्हणताय, पण हे मी बोलत नाही, मी तुम्हाला खरं सांगते, हे आई बोलवून घेतात। शक्य नाही आहे ह्या गोष्टी। आणि मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की मी माझं शेअर करत कधी माझ्यापर्यंत अनुभव यायला लागले आणि मी लोकांचे अनुभव सगळ्यांपर्यंत पोचवायला लागले। मला माहीत पण नाही पडलं, हे कुठं असं ह्याच्यात पण नव्हतं, माइंडमध्ये पण नव्हतं, आणि असं काहीच नव्हतं वेगळ्याच म्हणजे माझंच शेअर करत कधी कसे हे अनुभव आले आणि इतकी लोक चांगली कनेक्ट झाली मला माहिती पण नाही। तर खूप आभार आहेत जे असे छान लोक माझ्या आयुष्यात आईने आणली। किती उपकार वर्णावं मला खरंच कळत नाही, शब्दात वर्णन करणं ते शक्यच नाही आहे। तर अनुभवाकडे येते। तर बीडमधून ज्या ताई आहेत शीतल रुद्रवार,
त्यातही म्हणतात मी लहानपणापासून करत होते आईंचं. जे त्यांचं माहेर जे आहे ते परभणी आहे. तर त्या म्हणतात की बीडमध्ये आईंचं मंदिर नाही आहे, पण परभणीमध्ये आहे श्रीहरी मंदिर. आणि माझ्या लहानपणी म्हणजे त्यांच्या लहानपणी बालाजी मंदिर जे आहे व्यंकटेश नगरला परभणीमध्ये, तिथं बालोपासना चालायची म्हणतात त्या. आणि मी जर लहानपणी कसं आता आपण तसंच करतो ना, प्रसादासाठी जातोय पण कंटाळा आला तर आपण बुडवतोय, तसं जर मी कधी केलं तर चौधरी काकू म्हणून आता त्या मुंबईला राहतात म्हणतात, त्या का यायच्या म्हणजे तू का आली नाहीस वगैरे असं चौकशी करायच्या. आणि त्यांच्यामुळं मला आईंच्या मार्गात मी आले आणि म्हणजे जास्त ओढ निर्माण झाली त्यांच्यामुळं असं त्या म्हणतात. तर लग्नानंतर म्हणतात की मला काय मंदिर नसल्यामुळं जाता येत नाही आहे, पण परभणीला ज्या पण वेळेला मी जाता त्यावेळेला त्या म्हणतात की महिना टू महिना तर आईंच्या मंदिरात आपल्याकडनं काही देणं होत नाही. तर परभणीला गेल्यानंतर म्हणजे आईंच्या पुण्यतिथीला किंवा आईंच्या ह्याच्या वेळेला वाढदिवसाच्या वेळेला एकदम काहीतरी जमा करून वर्षाचं एकदा द्यायचं असं त्यांचं ठरलेलं आहे. म्हणजे ते त्या देतात एकदम जमा करून. तर त्या म्हणतात परवा एप्रिलमध्ये मी गेले परभणीला आणि आईंच्या मंदिरात जायचं म्हटलं आणि काय असेल ते आपलं साठवलेलं द्यायचं असं म्हणून मी गेले. शुक्रवार होता म्हणतात त्या आणि मी गेले शुक्रवारी. 4:30 ते 6 भजन असते वाटतं तिथं. तर त्या टाईममध्ये मी गेले म्हणतात आणि भजनाला बसले. त्याच्यानंतर भजन झालं, म्हणजे जे अर्पण करायचं होतं आईंना ते अर्पण केलं. सगळं झालं, व्यवस्थित भजन वगैरे झालं, घरी आलो. आणि सोमवारी मी परत बीडला गेले म्हणतात. आणि बीडला गेल्यानंतर त्यावेळेला त्यांचे म्हणजे फॅमिली जॉईंट फॅमिली आहे वाटतं. मग त्या म्हणतात की माझ्या जाऊबाई मला सांगायला लागल्या की शुक्रवारी अचानक काय झालं, म्हणजे शीतलताईंच्या मिस्टरांना काय झालं कळलं नाही, पण त्यांचं मेडिकल आहे, त्यांना दुकानातून घरी आणलं, म्हणजे मेडिकल शॉपमधून घरी आणलं. आणि त्यांना काय व्हायला लागलं त्यांनाच कळलं नाही, म्हणजे एक पराठा फक्त त्यांनी खाल्ला. त्या म्हणतात की माझे मिस्टर आईंचं करत नाहीत, पण माझ्या बेडरूममध्ये एक मारुतीरायांचा फोटो आणि एक आईंचा फोटो आणि बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती आहे. तर ज्यावेळेला ते मारुतीरायांचं करतात, तर मारुतीरायांना ज्यावेळेला ते नमस्कार करतात आपसूक त्यांचा आईंना नमस्कार होतोय. तर त्या म्हणतात मी तिकडं मंदिरात भजन करत होते आणि इकडं ह्यांना हे झालेलं, काय झालेलं माहिती नाही. त्यांनी एकच पराठा खाल्ला, पण त्यांना काय झालं त्यांनाच माहिती नाही. आणि एकदम अचानक त्यांचं काय दुखत होतं, काय होत होतं त्यांनासुद्धा कळलं नाही. पण ते एकदम अस्वस्थ झालेले आणि एकदम डोकं धरून वगैरे असं ते बसले. आणि नंतर 15-20 मिनिटांनी काय अचानक झालं कुणास ठाऊक, ते थोडीशी म्हणजे रेस्ट घेतली त्यांनी आणि ते परत एकदम व्यवस्थित झाले. आणि परत ते गेले मेडिकलमध्ये. आणि गेल्यानंतर तिथं म्हणायला लागले की अरे काय झालं, मला काय कळलं नाही नक्की काय झालं मला. पण मला असं वाटलं की मला आता ॲम्ब्युलन्स बोलवावी लागते का काय, एवढी माझी अवस्था खराब झालेली. तर त्या म्हणतात हे ऐकल्यानंतर मला इतकं म्हणजे अक्षरशः त्या रडल्या त्या दिवशी. मला कसं तरीच झालं. तर होतं आहे असं. आणि त्या म्हणतात मी ज्या पण वेळेला मंदिरात जाताना त्यावेळेला आपसूक डोळ्यातून पाणी येते. आणि हे सगळ्यांचेच होतं आहे, ज्यावेळेला आपण जातो आहे बेळगावला वगैरे तर आपसूक धारा लागतात. मी बेळगावला गेले होते परवा, तर त्यावेळेला खरं सांगते मला वाटलंच नव्हतं दर्शन होईल, पण लक्षात आलं नाही माझ्या की मंदिर उघडतं आहे 5 वाजता वगैरे, 4:30ला वगैरे. आणि त्या दिवशी अचानक मंदिर उघडलं ना, आईंचे ज्यावेळेला समोर फोटो दिसला आपसूक डोळ्यातून धारा लागल्या. हे होतं आहे. म्हणजे त्या म्हणतात की काही कमी आहे म्हणून असं नाही, पण तुमच्याशिवाय कोण आधार नाही आहे हे मात्र एक मनात भावना असत्या आणि त्यामुळे आपसूक डोळ्यातून पाणी येते. आणि हे सगळ्यांचंच होतं आहे. त्या म्हटल्या की मला इतकं वाटलं की आई काय होतं माझ्या नशिबात आता त्या दिवशी, पण तुम्ही तारलं. मग ह्याच गोष्टी आहेत. तुम्ही कुठंतरी आपल्या परिवारासाठी ज्यावेळेला करत असताय
सेवा करत असताय, उपासना करत असताय आणि जर तिथं तुम्ही हजर नसला तुमच्या परिवारासोबत, तर आई तुमच्या परिवाराचं रक्षण घ्यायला समर्थ आहेत आणि त्या घेणार. तुम्ही जर तुमच्या परिवारासोबत नाही आहे, पण तुम्ही कुठंतरी सेवेत आहे, तुम्ही कुठंतरी ह्याच्यात आहे, तर घेणार. जबाबदारी गुरु घेणार म्हणजे घेणार. तर तुम्हाला सांगते, हा झाला पहिला अनुभव. हा असाच अनुभव दुसरा शेअर झालेला आहे. मग त्या म्हणतात की मी त्या रडल्या पण आणि त्या म्हणतात मी इतकं आईंच्या समोर हे केलं. आई आणि कुठली वेळ येणार होती आणि तुम्ही म्हणजे तिथं मी आहे, इथं माझे मिस्टर आहेत आणि तुम्ही त्यांना त्यातनं बाहेर काढलं. तर या गोष्टी असतात की आपण काहीतरी करत असतोय, त्यावेळेला आपल्या परिवाराच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या गुरूंनी घेतलेली असतात आणि आपलीच नव्हे तर आपल्याबरोबर असणाऱ्या माणसांची, आपल्या परिवाराचे सगळ्याच सुरक्षा कवच आपलं सेवा आणि आपले गुरु बनलेले असतात. तर दुसरा तसाच अनुभव आहे. अंजली पवार ही जी आहे मुलगी, आता 11वीमध्ये आहे ती. तर ती म्हणते की आम्ही जेजुरीमध्ये राहतो आहे आणि माझं आजोळ आहे भिलवडी. तर माझी तिच्या आईचं नाव आहे आनंदी पवार आणि त्या आईंचं करतात भरपूर. तर ती म्हणते माझी आई खूप करते, आईंचं खूप करते म्हणजे रोजच्या रोज म्हणजे आम्हाला पण तिनं सवय लावलेली आहे. माझी आई अनुग्रहित आहे म्हणते ती आणि आम्हाला आम्ही नाही आहे अजून अनुग्रहित. माझा भाऊ 8वीला आहे आणि मी 11वीला आहे असं ती म्हणते. तर ती म्हणते की भिलवडीला आम्ही आजोळी मध्यंतरी गेलेलो होतो आणि माझ्या आईची आता उपासना फक्त, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, उपासना फक्त याच्यासाठीच की मुलांकडून व्यवस्थित घडावं आणि मुलांचं चांगलं व्हावं, हेच आईवडिलांची अपेक्षा असतात. तर मला 10वीत चांगले मार्क्स पडावेत. आईची खूप हे होती आणि भाऊ माझा खूप जरा असं मुलं असतात ना खोडकर वृत्तीचा, त्या पद्धतीचा आहे ती म्हणते. तर आम्ही गावी गेल्यानंतर माझे वडील वगैरे आधीच आजी वगैरे पाठवत नाही तिकडं आम्हाला जास्त, म्हणजे माझ्या आजोळी का तर त्याला जाऊ नको म्हणतात, का तर तो फार खोडकर आहे. इकडं आलं का नाही सगळे लाड करतात, आजी वगैरे कधीतरी आले सुट्टीला म्हटलं आणि तो ऐकत नाही म्हणतं कुणाचं. मग त्यामुळं त्याला नको म्हणतात, त्याला इथंच राहू दे. तर तरी पण आई वगैरे आम्ही तिघंजण गेलो म्हणता इकडं माहेरी आईच्या आलो आणि आई 4 ते 5:30 रोज भजन करता म्हणतात सायन्समरण आणि ती करायला बसलेली होती आणि तिचा डोळा चुकवून माझा भाऊ गेला मुलांसोबत आणि शेतामध्ये गेली आणि तिथं शेतामध्ये गेल्यानंतर साप चावला म्हणतात की दोघांना साप चावला ॲट अ टाईम, दोघांना साप चावला आणि साप चावला म्हटल्यानंतर हे ज्याला दुसऱ्या मुलांकडनं कळलं त्या वेळेला अक्षरशः म्हणतात आजी वगैरे माझी एवढी घाबरली, का तर बाई कधी नव्हे ते मुलं सुट्टीला आलेत आणि आजी त्यांनी माझी एवढी घाबरली. आईला सांगितलं की साप चावला आहे. आईच्या डोळ्यातून धारा लागलेल्या होत्या पण आईनं भजन काय बंद केलं नाही म्हणतात त्या. आणि ती म्हणते की आईनं भजन काय बंद केलं नाही आणि भजन चालू होतं. दवाखान्यात तसंच पळवलं त्याला आणि त्या दुसऱ्या मुलाला. आईनं भजन म्हणजे आई बोलतच नव्हती, फक्त भजन म्हणत होती. तिनं सायन्स मरण बंद केलं नाही किंवा तिनं काय कधी कुठं कसं काही प्रश्न विचारले नाहीत म्हणतात. ती फक्त रडत होती पण भजन करत होती. आणि ती म्हणता की ज्या वेळेला निम्म्या वाटेपर्यंत दवाखान्यात अजून न्यायचं तोपर्यंत निम्म्या वाटेपर्यंत तो दुसरा जो मुलगा होता तो एक्सपायर झाला. म्हणजे खरंच कुठंतरी विषारी वगैरे जास्त असणार. आणि मग तर माझी आजी वगैरे एवढी असे म्हणजे घाबरली आणि इतकं हे करायला लागली, रडायला लागली आजी वगैरे. माझी आई खरं भजन अजिबात थांबवली नव्हती म्हणतात. आणि माझ्या भावाला मात्र काही झालं नाही, उपचार झाले, माझा भाऊ सुखरूप घरी आला, सगळं व्यवस्थित झालं. तो मुलगा म्हणजे न्यायच्या आधीच तो मुलगा एक्सपायर झाला. आणि भजन जोपर्यंत भजन संपलं, जोपर्यंत माझ्या भावाला
व्यवस्थित आहे, म्हणजे सगळं नॉर्मल झालं तोपर्यंत आई फक्त नामस्मरण करत होती. तिच्या डोळ्यातनं म्हणजे पाणी गळत होतं, पण तिनं भजन पण थांबवलं नव्हतं आणि त्याच्यानंतर ओम नमः शिवाय म्हणणं सुद्धा तिनं थांबवलं नव्हतं, असं ती म्हणता. आणि माझा भाऊ व्यवस्थित झाला. आता ह्या गोष्टीला 3-4 महिने होत आले, पण म्हणता की तो अनुभव म्हणजे जो आहे अजूनही लक्षात आला की अंगावर काटे येतात. आणि तर ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या वेळेला आपण काहीतरी करत असतोय. आणि मला ते सांगायचं राहिलं, ती म्हणता की मलासुद्धा मार्क्स माझ्या 10वीचे रिझल्ट कसा येईल, मार्क्स चांगले पडावे हे व्हावं. तर मलाही 10वीला म्हणता 86% पडले आणि मला क्लास नव्हते, काही नव्हतं, क्लास वगैरे काही लावलेलं नाही आहे म्हणता ती. आणि खूप चांगलं ज्या वेळेपासून माझ्या आईचं लग्न झालेलं आहे त्यावेळेपासून माझ्या आजीनं वगैरे सुद्धा कधीही, माझी आजी खेड्यात राहणारी वगैरे, पण म्हणजे सासूबाई वडिलांची आई म्हणजे आनंदी पवार ज्या आहेत त्यांच्या सासूबाई, तर त्यांनीसुद्धा कधीही त्यांना अडवलं नाही म्हणतात. माझी आजी खेडेगावात राहणारी, पण कधीही आईंचं करायला अडवलं नाही. माझ्या वडिलांनी पण कधी आईंचं करायला अडवलं नाही. माझे वडील किंवा माझी आजी वगैरे अजूनही कधी करत नाहीत जास्त, पण आईंच्या फोटोला नमस्कार करतात वगैरे, पण कधी करत नाहीत. पण कायम म्हणतात की माझी सून खूप गुणाची आहे. ही गोष्ट मात्र कायम माझ्या आईसाठी बोलली जाते. माझ्या आईचा कधी अवमान करत नाहीत, अपमान करत नाहीत, पण आईंना जास्त कधी कोण म्हणजे घरी हे करत नाहीत. पण मी म्हणता की लवकरात लवकर सगळ्या सगळे जे परिवार आहेत त्या परिवारातल्या प्रत्येक मेंबर जो आहे तो आईंच्या मार्गात यावा. आणि प्रत्येकाचं कुटुंब हे काल परवा त्या काकू बोलल्या ना त्याप्रमाणे आईमय व्हावं सगळं कुटुंब. माझी तरी हीच इच्छा आहे. म्हणजे सगळ्याच गुरुमार्गात असणाऱ्या लोकांची हीच इच्छा असते की आपल्या गुरूंचं पूर्ण परिवारानं करावं. तर असे हे अनुभव की ज्याला, म्हणून मी म्हटलं की ज्याला आपण करत असतोय आईंचं किंवा आपल्या गुरूंचं ज्याला करत असतोय त्याला आपलंच नाही, आपल्या पूर्ण परिवाराभोवती ते सुरक्षा कवच बनलेलं असते. आपली सेवा, उपासना, आपलं नामस्मरण. तर हे खूप सुंदर अनुभव असे शेअर होतात. त्यावेळेला खरंच एखाद्या गरजू कोण असेल तर त्याला शेअर करत चला पुढं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करा चॅनलला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.